आम्ही तेव्हा महाआघाडीत होतो, आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या तिन्ही वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे. त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचं राजकारण हे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अर्थात याला कारणही तसंच आहे. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार हे जवळपास निश्चित झालंय. त्यावरूनच बारामतीचं राजकारण तापायला आता सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. त्यामुळे साहजिकच बारामतीत देखील महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे तर महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार असतील असं बोललं जात आहे. मात्र अजित पवार महायुतीचा भाग होण्याआधी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी इंदापूरचे माजी आमदार आणि मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ठाकरे यांचं नाव चर्चेत होतं. तसे प्रयत्नही त्यांनी सुरू केले होते. मात्र अजित पवार महायुतीचा भाग होताच अंकिता पाटील ठाकरे यांचं नाव मागे पडलं. दरम्यान मागील विधानसभेतही राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांनी इंदापूर विधानसभेतून हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. हा पराभव हर्षवर्धन पाटील यांच्या चांगला जिव्हारी लागलाय आणि त्यामुळेच यंदा हर्षवर्धन पाटील यांचं कुटुंबीय तयारीनिशी निवडणुकीत उतरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आता अजित पवार हे महायुतीत गेल्यानंतर इंदापूरच्या जागेवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. असं असलं तरीही 2024 सालची विधानसभा आम्ही लढवणारच असं वक्तव्य हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटील यांनी केलंय. मी आता सांगितलं ना, हे जे काय आम्ही सगळं चालू केलेलं आहे. काही लोकांना हा गैरसमज पसरवला जातोय की आता दिल्लीमध्ये भाऊंला पद मिळालेलं आहे, विधानसभेचं काय. मी परत एकदा सगळ्यांना सांगतो की 2024ची विधानसभेची निवडणूक आम्ही लढणार आहोत. एकंदरीत पाहिलं तर राजकारणात अजयदादा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत बारामतीत होत असल्यानं आधीच बारामतीचं राजकारण तापतंय. त्यात आता आणखी भर पडलीये ती हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील ठाकरे आणि मुलगा राजवर्धन पाटील यांच्या वक्तव्यानं. आम्हाला 3 वेळा शब्द देऊन फिरवण्यात आलाय, आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय असा थेट आरोपच अंकिता पाटील ठाकरे यांनी केलाय. तुम्ही प्रत्येक लोकसभेला खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला किंवा त्यांना तुमचं सहकार्य केलेलं आहे. अर्थात तुम्ही त्यावेळी महाआघाडीत होता, आता पुढे काय? आम्ही तेव्हा महाआघाडीत होतो, आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या तिन्ही वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे. त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. त्यामुळे ह्या वेळेस जसं मी सांगितलं, उमेदवार जे कोणी असतील, जे कोणी जाहीर होईल, आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू. मग ताई, आता जो तुम्ही आमचं विधानसभेला काम करणार असाल तरच आम्ही लोकसभेला तुमचं काम करू असा थेट इशाराच अंकिता पाटील ठाकरे यांनी दिलाय. त्यामुळे एकंदरीतच बारामतीचं राजकारण आता आणखी पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. त्यामुळे पवार आणि पाटील कुटुंबातील वाद आता चव्हाट्यावर येऊन या 2 कुटुंबात आणखीही अंतर वाढण्याची शक्यता आहे. असो, आगामी काळात बारामती लोकसभा मतदारसंघात आणि इंदापूर विधानसभेत कोण बाजी मारणार याकडेही लक्ष लागून आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच बातम्या पाहण्यासाठी lokmat.com पाहत रहा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, lokmat.com.